नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। सामान्यतः मुलींना असं फ्रॉक घालायला आवडतं, मेकअप करून नटायला आवडतं, पण आज मी जिला भेटणार आहे ना तिला मुलांचे कपडे घालायला आवडतात। अहो इतकंच काय तर ती मुलगी नसून मुलगा आहे असा समज आहे तिचा। धमाल आहे ना। तिचं नाव आहे स्वरा। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। कुठल्या स्कूल मध्ये जाते तू? तू शाळेमध्ये काय करतेस? होमवर्क? कोण देतं तुला होमवर्क? टीचर। आणि मग तू काय म्हणतेस टीचरला? काही नाही, सांग ना मला। काही नाही। आणि तुझ्या फ्रेंड्स बरोबर मस्ती करते तू? आणि कोणी पण समोर आलं तर त्याला काय बोलतेस? मी तुला मारणार। नाही मग काय बोलतेस? खेळ। हो खेळतेस। आणि तू मुलगी आहेस का मुलगा आहेस? मी बॉय आहे। मुलगा? पण तू तर मुलगी आहेस। नाही मुलगा। अरे स्वरा नाव मुलीचं असतं। नाही। आणि तुला एवढं ड्रॉइंग करायला का आवडतं ग? एलिफंट। एलिफंट ड्रॉइंग करायला आवडतो। हा मस्त। आणि तुला आईस्क्रीम आवडतं? आईस्क्रीम? हा ते कशाने बनवतात? काय घालतात आईस्क्रीम बनवताना सांग मला। चॉकलेट। चॉकलेट कसं करायचं? चॉकलेट घ्यायचं आणि काय करायचं? मिक्स। कशामध्ये मिक्स करायचं? आईस्क्रीम। आईस्क्रीम मध्ये मिक्स केलं की आईस्क्रीम बनतं? अच्छा, चॉकलेट मध्ये आईस्क्रीम मिक्स केलं की आईस्क्रीम बनतं असं तिने मला आता सांगितलंय। आणि तू गावाला गेली होतीस? कुठे? वियाना। कुठे? वियाना मॉल। अच्छा, तू गावाला गेली होतीस का? तर विवियाना मॉल असं ती म्हणाली आहे। आणि मला सांग, तू मूवी बघतेस का? कुठली? संजू। संजू? आणि त्यातलं गाणं? मैं बढ़िया। हा म्हण ना एकदा। मैं बढ़िया तू भी बढ़िया, शादी कर ले साबरिया, तेरी बिरपुल जोरिया बढ़िया बढ़िया। टेंग 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 टेंग। आता मला एक स्टेप पण दाखव। हा या गाण्यावर स्टेप दाखव। कसं नाही डान्स कसा करायचा या गाण्यावर? माहिती। नाही माहिती। कोण आहे संजू मध्ये? कोण होतं संजू मध्ये? कोणी काम केलंय ग? कुठला पिक्चर आहे हा? बने काय आहे? नंबर 1 मध्ये। नंबर 1 मध्ये काय आहे? नंबर 1 मध्ये संजू। संजू? आणि एकदा चालू होत मग काय होतं? जातो। एकदा एकदा चालू होत, हा फिनिश होत, मग घेवाला नाही संपलं की मला झोप येते। झोपणार मी। अरे पडली संपला ना, संपलं तर मी घरी जाते आणि झोपते परत। आणि मॅजिक असतं। जादू कशी करतात? जादू हा हे हो चालेल। हे खेळायचंय तुला? हो काय करू? ओपन। आणि थांब सूर्य काय करायचं? सूर्य कापायला। काय करायचं? ओपन कर दाखवते कसं करायचं। ओके ओपन करू। ह्याला काय बोलतात? भातुकली। काय म्हणतात? भातुकली। ओके हा भातुकली। थांब। हा हे काय आहे ग? फ्रुट्स। काजू आहे। आता मला सांग की आई बाबा भांडतात का ग? कोणाशी? बाबा आईला भांडतो। अच्छा, पण मग तू आई बाबांना काय सांगतेस त्यांनी भांडण केल्यावरती? आई बाबा तुम्ही भांडू नका। पेटी आहे ना ही तू बाजूला ठेव। हा मी तुला मॅजिक दाखवते। मॅजिक बघायचं आहे? हे बघ, हा मास्क असतो। हा डोळ्याला लावला की तू गायब होणार। तू इथे कोणालाच दिसणार नाहीस। आणि मग हे काढलंस की परत सगळ्यांना दिसणार। बघायचंय तुला? हे बघा आता स्वरा गायब झाली। स्वरा कुठे आहेस तू?
दिसली 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 दिसली. का ग कर ना एकदा गायब हो ना. कलरिंग करायचंय ताई, तू चुप बस. हे बघ कुठलं करायचं दाखव 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 दाखव. आधी हे करूया. हे काढूया आपण. आधी हे करायचं. हे मी काढले. हे नाही कलर बॉक्स, त्याच्यात स्काय ब्लू करायचा. हे थांब पण मग तुला कोणी शिकवलं हे ड्रॉइंग करायला? टीचर. आणि मग टीचर काय म्हणाली? स्वरा तू मुलगी आहेस तर तू पिंक कलर घे, ब्लू घेऊ नकोस असं म्हणाली का? मग काय? मी बॉय, मला ब्लू करायचं. आणि आता मी बॉय आणि मला ब्लू करायचं ना आता असं ती म्हणाली आहे. आणि खूप धमाल आहे ही. तिने मगाचपासून मला 2-3 वेळा दम सुद्धा दिलाय. हे थांब ना. असं तिने मला केलंय. आणि आम्ही आता जर अशी थोडीशी फायटिंग करणार आहोत. ढिशूम ए भिशूम ए भिशूम ए ढिशूम ढिशूम ढिशूम. नमस्कार. नमस्कार. मला मगाशी हिच्याशी बोलताना लक्षात आलं थोडासा टॉमबॉय आहे का हा? प्रचंड. हिला बॉय खूप आवडतात. म्हणजे हिला गर्ल म्हटलं अजिबात आवडत नाही. तिला सगळ्यांनी फक्त बॉय आणि बॉयच म्हणायचं. इव्हन तिच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर स्कूलमध्ये आमच्याकडे हीच कंप्लेंट असते टीचरची की ही नेहमी स्वतःला बॉय समजते. स्कूलमध्ये कधी मुलींना एकत्र रांगेत उभं करतात, पीटीला म्हणा किंवा कुठे ऍक्टिव्हिटीजला, डान्सला, तर हिला बॉयच्या लाईनीतच उभं करायचं असतं. बॉयच्या लाईनीतच उभं राहायचं असतं. इव्हन आम्हाला ही घरी येऊन आम्हाला टीचरची कंप्लेंट करते की टीचर मला गर्ल्सच्याच लाईन मध्ये उभं करतात, टीचर मला गर्ल्सच्याच लाईन मध्ये उभं करतात. फक्त. आणि तू कोण आहे, बॉय का गर्ल आहे? बॉय. तू बॉय आहे, तू बॉय आहे. मला ही पहिली अशी मुलगी मिळाली आहे जी सांगते की मी बॉय आहे, मी गर्ल नाहीये. तिचे मोस्टली सगळे फ्रेंड्स पण बॉय. आणि कपडे बिपडे पण तिला बॉयजचे आवडतात. टॉम बॉय. मस्तीखोर आहे का ही खूप? प्रचंड मस्ती मस्ती विचारू नका तुम्ही. लहानपणी हिने काय केलं, आईची मस्त एक मोत्याची माळ होती, त्या मोत्याच्या माळीला हिने तोडलं, त्यातला एक मणी उचलला आणि तो बरोबर नाकात घुसवला. गो ठीक आहे. आणि हा मणी नाकातच होता, आम्हाला कोणाला माहित सुद्धा नाही. आम्ही ती बोलते आई दुखतय, आई दुखतय, आई दुखतय, आऊ पण दुखतय. तसा दिसला पण नाही. नाही. आता त्याच्या पुढची तर मजा आताची सुरुवातच आहे हो. आता पुढे ऐका. ठीक आहे. हा मणी तिच्या नाकात होता, तर आम्ही नाकाला हात लावतोय तर ती म्हणते दुखतय. म्हणून आम्ही काय विचार केला की हिला झोपू दे बाबा आता सध्या, अशीच मस्ती काहीतरी करत असेल म्हणून हिला झोपवलं. दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत हा मणी तिच्या नाकातच. शेवटी परत दुखतोय म्हणून आम्ही डॉक्टरांकडे येऊन गेलो. डॉक्टरांनी चेक केलं, ते म्हणाले असं काहीच नाहीये. आणि ऑन टॉप ऑफ दॅट जेव्हा परत रात्री शिंकली जोरात तेव्हा तो टपकन मोती खाली पडला. तेव्हा आम्ही म्हटलं थँक गॉड, हा मणी जर तिच्याच नाकात कायम आयुष्यभर राहिला असता. खूप धावपळ करायला लागते. प्रचंड प्रचंड धावपळ करायला लागते. एकदा अजून एक किस्सा सांगायचा झाला तर हिने, आमचा फिश टँक आहे तर हिला फिश प्रचंड आवडतात. ते एकदा फिश टँक साफ करत होतो तर तेव्हा तुम्ही फिश टँक आणलात की तिला? तिला प्रचंड, तिला लहानपणापासून प्रचंड आवडतात. मग ते फिश टँक साफ करताना एक अँटी फंगल लिक्विड येतं ब्लू कलरचं, तर ते तिने मासे खातात तोंडाने खाल्लं. हा. आणि त्याच्यानंतर जी आमची धावपळ झाली आहे ना, विचारू नका. असं केलं होतंस तू? कसं काय तू? पण मग ते खूपच म्हणजे हो. आम्ही ऍक्च्युली तिला इथे घरी उलटी वगैरे करायला लावल्या, तर त्यामुळे हो हो लक्षात. ते सगळं ब्लू ब्लू, तिचं तोंड सगळं ब्लू ब्लू झालं. आम्हाला ते झालं कसं, पण मग नंतर लक्षात आलं की तिला ते लिक्विड प्यायली आहे. एक मात्र बरं झालं की माझी बहीण डॉक्टर असल्यामुळे हे सगळे मेजर जे प्रॉब्लेम्स आहेत हे आम्हाला पहिले फर्स्ट कन्सल्ट आम्ही तिला करतो आणि मग पुढे सगळी कामं होतात. त्यामुळे मेडिकेशनचा जेव्हा मुद्दा येतो, ही धडपडली पडली की पहिले सोंका काय झालं, काय करू, कुठली गोळी देऊ, देन एव्हरीथिंग हॅपन्स. सो तो एक आम्हाला ऍडव्हान्टेज मिळाला. हो ना म्हणू? पण तुम्ही एका रूम मध्ये असेल आणि ही एका रूम मध्ये, आणि तिथे जर शांतता असेल तर समजायचं काहीतरी उद्योग चालू आहे, काहीतरी नक्कीच उद्योग तिचा चालू आहे. पण आता जसं तिला फिश आवडतं तसं ती तुम्हाला सांगते का की अजून पेट्स आणायला पाहिजेत वगैरे असं काय? कुत्रा, तिला प्रचंड कुत्रा आवडतो, तिला हवाच आहे तो. नेहमी ऍडव्हर्टाईज मध्ये बघते आपण कुत्रा आणूया, आपण डॉगी आणूया, आपण डॉगी आणूया. हे बघ, आज आपला एपिसोड चालू आहे, तू आता सांग. ते टेलिव्हिजन वर नाही म्हणू शकत नाहीत. बोलून टाक, काय हवंय तिला सांग. काय पाहिजे तुला? बुबू पाहिजे तुला? पाहिजे तुला? बुबू पाहिजे? प्रचंड डॉग्स आवडतात तिला. पण ती केअरिंग आहे का? खूप केअरिंग आहे, प्रचंड केअरिंग आहे.
तिचा एक ऍडव्हान्टेज असा आहे की ही मुलगी कुठल्याही बाबतीत कोणालाही ठेस पोचू देत नाही, सगळ्यांची मनं जपायचा प्रयत्न करते. इन शॉर्ट आय वुड से की हे लहान वयात मॅच्युरिटी लेवल जी लागते त्याच्याहून जास्ती मॅच्युरिटी लेवल हिला आल्यासारखी वाटते. आय डोंट नो हाऊ इट केम, मे बी तिच्या आत्यावर गेली का आईवर गेली, आय डोंट नो, पण तिच्याकडे ती मॅच्युरिटी लेवल आहे. तुझा एक किस्सा सांगू मी तुला अजून एक छान छान. तू जी धमकी देते ती सगळ्यांना, हिचं कसं आहे, ती अशी एकदम टॉमबॉय सारखी जाते, मी एक देऊन घ्या रक्के, आणि मग भांडणं पण करते. भांडणं केल्यानंतर कळतं की फटकेच खाऊन येते. म्हणजे आधी धमकी देऊन जाते पण शेवटी फटके खाऊन येते. आई शाळेमधनं काय कंप्लेन आली आहे की नाही? शाळेत तिची कंप्लेंट एक आहे की ती खूप बडबड करते, तिला अभ्यास करायला आवडत नाही, ती प्रचंड बडबड करते आणि ती नेहमी शेवटच्या बाकावर बसते, नेहमी लास्ट बेंच. तर टीचर मला म्हणालेल्या की मी हिला स्वतःहून पुढे फर्स्ट बेंचवर आणून ठेवते, पण तरी माझी पाठ वळली फळ्याकडे की ही लगेच येऊन लास्ट बेंचवर बसते. लास्ट बेंचवर तिचा ग्रुप जमलाय, तिच्या 3-4 फ्रेंड्स आहेत आणि त्या सतत गोंधळ सतत मस्ती करत असतात. ही थोडंसं स्वतःच खरं करते का? प्रचंड, हिला स्वतःच म्हणणं खरं करायचं असतं नेहमी. आणि आता हिचं सांगायचं म्हटलं की बसमध्ये सकाळी जेव्हा पप्पा तिला सोडायला जातात बसमध्ये, तर तेव्हा तिला नेहमी फर्स्ट जायचं असतं. का? कारण तिला विंडो सीट पकडायची असते. तर नेहमी 3-4 मुलं हिच्याबरोबर बसमध्ये येतात, तर ही त्यांना जसं येताना बघते तसं ती पुढे 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 म्हणजे जर पहिल्यांदाच जाऊन उभी राहते, रांगेत आधीच जाऊन उभी राहणार की नाही मीच फर्स्ट जाणार आणि नेहमी विंडो सीट जाऊन विंडो सीटच पकडायची. म्हणजे तिचा नंबर पहिला येणार, हो की नाही? मग त्या बसच्या काकूंनी पण तिचे नंबर्स लावून ठेवले की आज ही पहिली असं करत, पण नाही, दरवेळी ही पहिली रडून गोंगाट घालेल, पण आमचा नंबर पहिलाच पाहिजे, हो की नाही ग मनुडा? हो ना. आणि हिला काय बनवायचं ठरवलंय तुम्ही? म्हणजे असं काही विचार केलाय का तिच्यासाठी की तिने हेच व्हावं? प्रज्ञा तू क्रिकेट बोलू नको प्लीज. ऍक्च्युली याला प्रचंड क्रिकेटची आवड होती, प्रचंड. हा नॅशनल लेवल पर्यंत खेळलेलाही आहे क्रिकेट, पण मग त्याचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं म्हणून त्याचं क्रिकेटमधून नाव काढलं गेलं. तर आम्हाला आधी अशी इच्छा होती की हिला क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेटमध्ये किंवा टेनिसमध्ये वगैरे घालावं, पण हिचे गुण बघता हिला क्रीडापेक्षा कलेकडे जास्त हिचं वाढ आहे. कारण ही डान्सिंग क्लासेस, सिंगिंग क्लासेस सगळीकडे जाते आणि हिला प्रचंड आवड आहे. सिंगिंगची आवड प्रचंड आहे, डान्सची आवड पण खूप प्रचंड आहे आणि ड्रॉइंग पण हिचं छान आहे. ड्रॉइंग पण छान आहे. आम्हाला त्याबद्दल त्यांच्या क्लासेसमधून कॉम्प्लिमेंट्स मिळतात. आणि तिला नटायला आवडतं का? नटायला आवडतं फार. तर तिला बॉय असल्यामुळे तिला टॉमबॉयचे कपडे आणि मग मॅचिंग हेअरबँड्स, मॅचिंग शूज ते लागतात. नमस्कार. आम्हाला कळलंय की स्वरा तुमची नात नाही तर तुमचा नातू आहे. पुढचं जे आपलं माध्यम आहे त्याला आम्ही बंध वात्सल्याचा असं म्हणतो आणि यामध्ये तुम्हाला स्वराविषयी जे काही वाटतं ते तुम्ही व्यक्त करायचं आहे. सुरुवात आपण आऊ पासून करूया. आऊ. स्वरा आमचं एकदम गुणी बाळ आहे. आमचं फॅमिली फंक्शन होतं, त्या फंक्शनमध्ये स्वराला नेहमी असं वाटायचं मला की फर्स्ट प्राईज म्हणजे फर्स्ट प्राईज हेच तिचं कायमचं असायचं की मला फर्स्ट प्राईज मिळणार. आणि तिला भाषणामध्ये 3rd प्राईज मिळालं होतं आणि मी अगदी सगळ्यांना सांगितलं नाही हिला फर्स्ट प्राईज आहे. अहो तू खोटं कशाला बोलते, मला फर्स्ट प्राईज नाही आहे, मला 3rd प्राईज आहे ना. हा तिचा सच्चेपणा. अशी आहे आमची छोटीशी, आम्ही तिला मनी म्हणतो, अशी आहे आमची मनी. आजोबा. स्वराला जेव्हा सकाळी शाळेमध्ये आम्ही सोडायला जातो तर त्यावेळेस शाळेमध्ये बस जेव्हा येते तेव्हा बसमध्ये प्रथम कोण आतमध्ये एंट्री घेणार याच्यावरून दररोज आमची शर्यत असते. तर शेवटी आम्ही बसवाल्याशी हातमिळवणी करून ठरवलं की बाबा एक दिवस मुलगा, एक दिवस मुलगी, एक दिवस मुलगा. तर ही म्हणते मी दोन्हीकडे आहे, स्कूलमध्ये जाताना मी मुलगी आहे आणि बसमध्ये जाताना बॉय आहे. तर अशी ही आहे. तर हिची नेहमी गंमत येते आणि आहे तशी गुणी एकदम. आजीबाई तुम्हाला काय वाटतं? स्वरा आमची खूप गुणी आहे. तिला म्हणजे ती राहते ठाण्याला परंतु तिला बोरिवलीची पण फार ओढ आहे. नेहमी ती आम्हाला स्वतः फोन करते, आत्ताच ती फोन करते आम्हाला आणि आजी तू कुठे आहेस म्हणून विचारते. लहानपणी ती आमच्याकडे होती, शेजारी एक विवान म्हणून मुलगा होता, त्याच्या घरी ती खेळायला जायची. तर तिथल्या आपल्या ज्या ज्या गोष्टी असेल ते सगळ्या उचलून आणायची आणि कॉटखाली टाकायची. आजोबा राहिले, आजोबा काका. स्वरा सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवते. माझं डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा डोळ्यात घालायचे ड्रॉप ठेवले होते, तेव्हा तिने ते बघितले होते आणि नंतर 2-3 महिन्यांनी जेव्हा घरी आली परत तेव्हा तिने बरोबर ओळखलं की हे आजोबांचे ड्रॉप्स आहेत. लाजली.
काका? माझं नाव आदित्य. मी स्वराचा नात्याने काका आहे, पण ती मला आदित्य दादाच असं म्हणते. तिला मी लहानपणापासून तसंच सवय लावली आहे आणि सगळ्यांना याचा खूप त्रास होतो. हे महत्वाचं. दुसरी गोष्ट म्हणजे एकदा ती शाळेत क्लिनिंग शिकून आलेली. त्याच्यात तिने बाल्टीमधनं कपडे धुवून शाळेत तिने प्रॅक्टिस करून आलेली. घरी आल्यानंतर आम्ही तिला बघितलं तेव्हा ती कमोडमध्ये कपडा टाकून धुत होती, कारण बाथरूम मध्ये बाल्टी नव्हती. ऍक्च्युली चुकी आमचीच आहे, बाल्टी नव्हती, नाहीतर ती बाल्टीमध्ये धुतले असते. कोणाचे कपडे होते? कपडे ती स्वतःचेच होते, पण ते काही कामाचे नव्हते. आम्ही नवीन घ्यायला लागले. पण ती अशा करामती करत असते. हो, अशा ती घरामध्ये नेहमीच करत असते. मामा अब्बू. स्वरा जेवढी गुणी आहे तेवढी एक नंबर डांबरट आहे. डांबरट. गुणी असेलच ती, कारण ती मामाची पण गुरु आहे. हो ना. हो, गुरु म्हणजे वाढदिवसाला हॅपी बर्थडेला कोणाच्या गेलं की कुठले कपडे घालायचे ती ठरवते. एकदा मी शॉर्ट्स घालून एका हॅपी बर्थडेला गेलो होतो. बर्थडेला तर बर्थडेला गेल्यानंतर ही मला म्हणते, बर्थडेला अशी शॉर्ट्स घालून येतात का? बर्थडेला फुल पॅन्ट घालतात. आणि त्यामुळे आता तिला विचारतो मी, आता कोणाच्या बर्थडे जाताना मी कुठले कपडे घालायचे. आणि आज तिने शॉर्ट घातली. ती नाही, ती स्वतः मुग्ग आहे. अच्छा. हा, स्वतः मुग्ग आहे, पण आम्ही कुठले कपडे घालायचे ती ठरवते. ताई आत्या आहे रे. अच्छा, दादा, काका, आत्या. मला हेच वाईट वाटतं की ती आदित्यला दादा म्हणते, पण मला ती कधीच ताई नाही म्हणत, आत्या म्हणते. आणि एक स्वराची गंमत म्हणजे तिला एक दिवशी माझ्या मम्मीच्या बर्थडेला बोलवलेलं, तर तिने छान मम्मीला साडी गिफ्ट दिली. आणि नंतर ती घरी आली आणि आम्हाला कळलं, ती सांगायला लागली, हा असा कसा बर्थडे जिकडे कुठे रिटर्न गिफ्टच नाही देत. तर अशी स्वराची गंमत. तुम्ही सगळ्यांनी खूपच छान प्रतिक्रिया दिल्यात, पण ही काही स्वस्थ बसत नाहीये. पण त्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक गंमत आहे. आपण गेम खेळायचा. हा, मग आई बाबा तुला जिंकवून देतील झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आपल्याकडे काही नट्स आहेत आणि पेन्सिल आहे, तर पेन्सिलच्या सहाय्याने तुम्हाला नट्सचा मनोरा रचायचा आहे. सोपा आहे ना गेम, हो की नाही? सोपा तर वाटतोय. येस, पर कहाणी में एक ट्विस्ट आहे. हे सगळं तुम्हाला डाव्या हाताने करायचं आहे. यासाठी तुम्हाला मिळतील 2 मिनिटं, पण त्या आधीच जर तुम्ही मनोरा रचलात तर जो मनोरा रचेल तो जिंकला. आणि तुम्ही स्वराला जिंकून देणारा झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आईच्या बाजूनी कोण कोण आहेत? आणि बाबांच्या बाजूनी? अरे बाबा, आईच्या बाजून जास्त आहे. तरी दिसले थोडे. आपण सुरुवात करूया. युअर टाइम स्टार्ट्स नाव. मस्त. जिंकले. सुपर. आणि बाबांनी स्वराला जिंकून दिली आहे झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू. तर ही होती छोटीशी स्वरा, आणि तिला असं वाटतं की ती गर्ल नाही तर ती बॉय आहे. तुमच्याही घरी अशा काही गमती जमती असतील किंवा मुलांच्या काही फनी क्लिप्स असतील तर त्या आम्हाला नक्की पाठवा. आमचा ईमेल आयडी आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.